ह्यांच्या पिक्चर मध्ये आपण काम केलेले आहे. देवदास, ओम शांती ओम, चेन्नई एक्सप्रेस, ओके. असे भरपूर पिक्चर आहेत. आर्टचं डिरेक्शन म्हणजे तिथे कसं असतं, सतीश दादा मुंबईच्या राजा बनवायचे बरेच वर्ष पहिले, एकदम बरेच वर्ष. लिम लाईन मध्ये मी असं ऐकलं आहे, लिम लाईन मध्ये पण पिक्चर वगैरे मध्ये वगैरे या प्रोडक्शन मध्ये काय असं तुमच्याकडून काय मदत झालेली आहे का? तसं मराठी बोललं तर चित्रपटात वगैरे तसं बोललं तर मी ऍक्च्युअल पहिलं मी फिल्म इंडस्ट्रीमध्येच काम करायचो. ओके. म्हणजे वडोली पार्टीचा आमचा बिझनेस आहेच हा. गणपतीचा. आम्ही खानदानी कुंभार, त्याच्यामुळे आमचा खानदानी बिझनेस आहे हा. ओके. हा, मडकी बनवण्यापासून ते गणपती बनवण्यापासून आमचा बिझनेस आहे. पण आर्टचा आर्टचा प्रॉपर आर्टच्या रिलेशनची आम्ही प्लस मूर्तिकार. हा, मग फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण मी बिलॉंग करतो. माझं जुनं कार्ड आहे ओके. 947, म्हणजे आर्ट डिपार्टमेंट मध्ये मी काम करायचो, अजूनही करतो. सुभाष गई, नितीन देसाई वगैरे आता तर मित्रांनो बघू शकता बकरी अड्डा चालू झालेला आहे. पुढे जाऊन आपल्या सतीश दादांच्या वर्कशॉप असणार आहे. आपण त्यांना आता भेट देणार आहोत थोड्या वेळात. दादा असले पाहिजे. सो लेट्स गो. बघूया. तेवढं लाईनचे वर्कशॉप तुम्हाला दिसत असतील. बकरी अड्ड्याला आलो. सतीश दादांच्या वर्कशॉप आहे आणि इथं आपले सतीश दादा मस्त चहा पी. पाऊस ॲक्च्युली पाऊस आहे. चहा पिण्याची वेगळीच मजा आहे. हा पूर्ण वर्कशॉप सतीश दादांचा आहे. तर आपण आहे ना थोड्या वेळात आहे ना सतीश दादांसोबत इंटरव्ह्यू घेणार आहोत. तेच मध्ये तर इथं आहे ना तुम्ही डेकोरेशन म्हणजे हे साचे वगैरे बघू शकता. हे पूर्ण सतीश दादांचे वर्कशॉप आहे. बघू शकता साचे वगैरे ठेवलेले आहे गणपती बाप्पांचे मूर्त्यांचे वगैरे. तिथे ट्रॉली बघू शकता. अजून खूप मोठा वर्कशॉप आहे बघू शकता. इथं ना पूर्ण कामं वगैरे चालू आहे बघू शकता. इथं रे रोडचा महाराजा बघू शकता. इथं आहे ना पूर्ण कामं वगैरे चालू आहे बघू शकता तुम्ही लोक. इथं बघू शकता गणपतीचे म्हणजे हे काय बोलतात साचे वगैरे इथं ठेवलेले. हे सतीश दादांचं पूर्ण हे मोठं वर्कशॉप आहे. इथं बघू शकता पूर्णपणे. फिर दादा काम कैसा चल रहा है? काम बढ़िया चल रहा है. मस्त ना. वही दादा पूरे काम में देख सकते हैं. इथं टोटल ना 1-2 ट्रॉल्या आलेल्या आहेत. हाँ अभी 10 दिन के बाद पता चलेगा, पूरा फट जाएगा हमको. हाँ. अभी तो स्टार्ट किया उधर तो जोड़ने का. अच्छा अच्छा छोटा पूरा अच्छा. क्या फिर पहला आगमन क्या बोलते कभी से इधर? इधर 16 आगमन 6 तारीख. 6 तारीख 16 अगस्त 16 अगस्त. हाँ. ओके 16 अगस्त को तो बहुत सारे आगमन है. हाँ. लाल बाग से भी, इधर से कौन सा मंडल है? कौन सा मंडल है अपना? नाम मंडल का नाम याद नहीं है. ठीक है होगा थोड़ा सीक्रेट है. सिक्रेट ही रहने दो. सिक्रेट को सिक्रेट ही रहने दो. अपन करते बाद में रिव्हील मंडल का नाम. इथं बघू शकता साचे वगैरे ठेवलेले गणपती बाप्पाचे. इथं बघू शकता इथं एकदम हनुमानचे पूर्ण फेस इथं दिलेले बघू शकता. डेकोरेशनचं प्रॉपर सिंहासनला मागं लावण्यासारखं हे फेस आहे इथं हनुमानजीच्या बघू शकता. आणि इथं पुढं सतीशदादांचं हे ऑफिस आहे आणि इथं शाडू मातीच्या इथं काम वगैरे चालू आहे. आत्ता फिलहाल मी पूर्ण मूर्त्याने दाखवू शकत. ही पीओपी की शाडू माती ही मूर्ती? पीओपीची इथं मूर्ती आपल्याला बघायला भेटते बघू शकता. आणि इथं मागं सिंहासनसाठी आहे ना डेकोरेशन चाललं आहे ना. इथं बघू शकता डेकोरेशन एकदम मस्तपणे चाललेलं आहे एकदम मस्त. इथं बघू शकता दादा काम करतोय. या साईडला एक आपल्याला मूर्ती बघायला भेटते जे की फिनिशिंग पूर्ण झालेलं आहे बघू शकता. पीओपी ची मूर्ती.
इथं ना ॲक्च्युली सतीश दादांच्या आहे ना खूप मोठा वर्कशॉप आहे. एवढंच नाही, त्या साईडला पण आहे, त्या साईडला पण आहे. आता आपण त्या साईडला जाणार आहे पहिले. मित्रांनो, इथं सतीश दादांच्या वर्कशॉपमध्ये ना इथे सगळ्यात मोठी उंच मूर्ती बनते. मी आहे ना वरचं नाही दाखवू शकत कारण मूर्ती नेकेड आहे, पण ना पाय बघूनच तुम्ही ना अंदाजा लावू शकता किती मोठी मूर्ती आहे. ॲक्च्युली पायच एवढे म्हणजे हाईट तर विचारूच नका, आणि ती पण बसलेली मूर्ती ॲक्च्युली बघू शकता. खूप उंच मूर्ती आहे, खूप उंच मूर्ती आहे, खूपच. तर पूर्ण इथं वर्कर्स लोक ना काम वगैरे करतात ते बघू शकता. तर पूर्ण काम चालू आहे आणि मला वाटतं ना पुढच्या महिन्यातच ना पहिलं आगमन आहे, ते पण 16 तारखेला सतीश दादांच्या वर्कशॉपमधून. तर आपण सतीश दादांशी थोड्यात संवाद साधणार आहे. हाँ हाँ है ना, जो भी रहेगा वो क्लियर रखो, जोड़ के रख देंगे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आलोय गजमुख आर्ट्सला बकरी अड्ड्याला, स्पेशली सतीश दादांचं इंटरव्ह्यू घ्यायला. तुम्हाला तर माहितीच असेल, मूर्तिकार सतीश वाली वाडेकर, फेमस मूर्तिकार, बॅलेन्सिंग पण करतात. वापिस तुम्हाला माहिती असेल एका टाइमला मुंबईचा राजा बनवायचे. बरेच वर्ष त्यांनी मुंबईचा राजा बनवलेला सतीश दादांनी एकदम पहिले. तर आपण आज त्यांच्याशी ना संवाद साधणार आहोत सतीश दादांशी. थोडे काय काय प्रश्न आहेत ते आपण आज विचारणार आहोत, आणि पहिलं आगमन कधी आहे ते पण आपण आज जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ आजचा स्टार्ट करूया. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आलो बकरी अड्ड्याला, स्पेशली सतीश दादांना भेटायला, श्री गजमुख आर्ट्समध्ये मी. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, स्पेशली दादांचं इंट्रोडक्शन द्यायची काही गरज नाही. एका टायमिंगला सतीश दादा मुंबईचा राजा बनवायचे बरेच वर्ष पहिले, एकदम बरेच वर्ष. दादांना तर भरपूर एक्सपिरियन्स आहे या लाईनीमध्ये, सगळ्यांनाच आहे. तर दादा, तुम्हाला तर 1 वर्षानंतर आपली भेट होते पहिलीवर. नमस्कार, स्वागत आहे तुझं गजमुख आर्ट्स मध्ये. थँक्यू सो मच. तर दादा, यावेळेस कोणते कोणते मंडळ आहेत आपल्याकडे? तसे माझ्याकडे बहुतेक मान्यवर मंडळच आहेत. आता यावर्षी कोपर करण्याचा सम्राट आहे, कोपर करण्याचा सुखकर्ता आहे, ओके. नवीन मुंबईचा महागणपती आहे नेरूळ, ओके ओके. प्लस कप परेडचा महाराजा ओके. कुलाब्याला जाणार आहे. रे रोडचे आहेत. बहुतेक मंडळ माझे मान्यवरच आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण भरपूर असे मंडळ आहेत, त्याचं आपण काम करणार आहोत. ओके आणि ओके. एक सुंदर चांगल्या मूर्त्या साकारणार आहोत. ओके, ते तर आहेच. तर दादा, म्हणजे आता कम्पेअर टू मागच्या वर्षी आणि कम्पेअर टू 2026 मंडळमध्ये कसा फरक आहे? ओल्ड मंडळ आणि न्यू मंडळ जे म्हणजे असं काही यावर्षी नवीन मंडळ असे आलेले असतात. आज माझ्याच कारखान्यात नाही, आज प्रत्येक कारखान्यात हीच चालरीती आहे. काही जुने मंडळ जातात, नवीन मंडळ येतात, अशी ही हेराफेरी ते चालूच असते. आणि मंडळ कसं आहे, प्रत्येक मंडळाचं हे नसतं की एकच मूर्तिकार. पहिल्याचा एक जमाना असायचा की मूर्तिकार कुळानुसार काय एक हे असायचं की कुळानुसार तो गणपती, त्या गावाचा जे पण गणपती असतील ते एकाच मूर्तिकाराकडे जायचे. पण आता तसं कॉम्पिटिशनचा जमाना आहे, न्यू जनरेशन आहे, प्रत्येक नवीन मूर्तिकार आहे. मग प्रत्येकाला हा चान्स पाहिजेच. मग प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या बजेटनुसार, त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार, ज्यांना कोणी आवडेल मूर्तिकार, त्या हिशोबात ते ऑर्डर देत असतात. आणि प्रत्येक जण दरवर्षी, यावर्षी इथे दिला, पुढच्या वर्षी दुसरीकडे दिला, हे सगळं गणित चाललेलं असतं. ओके ओके, ते तर आहे. आणि दादा, थोडं तुमच्याबद्दल पण सांगा. फिल्म लाईन मध्ये मी असं ऐकलं आहे, फिल्म लाईन मध्ये पण पिक्चर वगैरे मध्ये या प्रोडक्शन मध्ये काय असं तुमच्याकडून काय मदत झालेली आहे का? तसं बोललं तर मी ऍक्च्युअल पहिलं मी फिल्म इंडस्ट्रीमध्येच काम करायचो. ओके. म्हणजे वडोलीपार्टीत आमचा बिझनेस आहेच गणपतीचा. आम्ही खानदानी कुंभार, त्याच्यामुळे आमचा खानदानी बिझनेस आहे हा. ओके. मडकी बनवण्यापासून ते गणपती बनवण्यापासून आमचा बिझनेस आहे. पण आर्टचा प्रॉपर आर्टच्या रिलेशनची आम्ही मूर्तिकार. मग फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण मी बिलॉंग करतो. माझं जुनं कार्ड आहे 947. म्हणजे आर्ट डिपार्टमेंट मध्ये मी काम करायचो, अजूनही करतो. सुभाष गई, नितीन देसाई वगैरे आता वारले ते, परत संजय लीला बन्साली पासून असे बहुतेक आर्ट डायरेक्टर आहे. यांच्या पिक्चर मध्ये आपण काम केलेले आहे. देवदास, ओम शांती ओम, चेन्नई एक्सप्रेस, असे भरपूर पिक्चर आहेत. आर्टच्या डिरेक्शन म्हणजे तिथे कसं असतं, प्रॉपर सेट लावण्याचं काम. ओके ओके.
हा म्हणजे त्याच्या डिझाईन समजा तुम्हाला एखादं ताजमहल बनवायचं आहे, ताजमहलच्या इथे तुम्हाला शूटिंग करता येत नाही, करतायत मग सेम रेप्लिका रेप्लिका. हा ती आम्ही इंडस्ट्रीमध्ये बनवायचो ओके ओके. आणि मग त्याची शूटिंग तिकडे व्हायची. मग अशा आर्टचे रिलेशन जेवढे पण जॉब आहे, प्रेम रतन धन पायो, हवेल्या, ओके जे ओके. पिक्चर लाईनीला लागतात ते काम त्याच्यामध्ये पण तुम्ही दिलेले आहेत असे दिलेलं कामं बरेच केलेली आहेत. आणि जुना मी त्यांचा मेंबर आहे ओके आणि ओके. ते करता करता कसं असतं, ऑफ सीझनला ते काम करतो आणि सीझनच्या वेळेला गणपती बाप्पाचं सेवा करतो. खूप मस्त मूर्तिकार पण आहेत, आर्टिस्ट पण आहेत. असे बरेच फिल्म लाईनीमध्ये पण त्यांनी त्यांचं योगदान दिलेले आर्टिस्ट म्हणून, आर्ट म्हणून असे बरेच आर्ट रेप्लिका वगैरे दिलेले आहेत, जसं दादा बोलले. दादा हे मी असं एकटा आहे की या पहिलेच प्रश्न विचारतो की बरेच ब्लॉगर आलेले आहेत, हा प्रश्न काढलेला आहे का? हा प्रश्न खूप वर्षापूर्वी निघायचा. ओके, खूप वर्षापूर्वी. विजय खातुकडे असताना तेव्हा हा. निघायचा. हा हा आता त्याच्यानंतर सगळी हिस्ट्री मी मीडियाला बहुतेक सांगितलेलीच आहे. हा. आपण कुठल्या लेवलने आलो, आज कुठल्या लेवलला इकडे आहे. हम्म. त्याच्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे. आज तुम्ही जे आलात ते नक्कीच कुठेतरी नाव आहे गजमुख आर्ट, सतीश दादा, ते तर आहे. त्याच्यामुळे आलात. धन्यवाद. आणि असंच पुढे आपल्याला सरकायचं आहे आणि अजून मेहनत घेऊन अजून पुढे जायच्या मेहनत आहेत. तर दादा पहिला आगमनच्या काय म्हणणार मग तुमच्या वर्कशॉप मध्ये? तसं बोललं तर पहिलं आगमन माझा कोपर करण्याचे वगैरे आहेत. कोपर 16 तारीख वगैरे ते डिक्लेअर केलेलं आहेत त्या लोकांनी. तर मग तो आमचं पहिलं आगमन असणार. आणि त्याच्यानंतर रेग्युलर तुम्हाला माहितीच आहे, ओके. शनिवार रविवार या चालू हिशोब धरून मंडळ आपली तारीख देतात. हो आणि यावर्षी काय झालंय, प्रत्येकाने एक लास्ट तारीख म्हणजे 6 तारीख धरली आहे. तर 6 ओके. तारीख धरली आहे, त्याच्यामुळे सगळ्याच मंडळाची तारांबळ होणार आहे. तू लालबाग परत पूर्ण भरलेला पूर्ण भरलेला होणार. असणार आहे. शक्यतो मंडळांना एवढीच रिक्वेस्ट आहे, प्रत्येक मूर्तिकारांना संबंधात घेऊन एक तारीख अशी ठरवा की जेणेकरून पब्लिकला पण त्रास नाही झाला पाहिजे, ट्रॅफिकला पण त्रास नाही झाला पाहिजे आणि तुमचा पण गणपती व्यवस्थितरित्या आगमन झाला पाहिजे. या हिशोबाने प्रत्येकाने तारीख ठरवावी हा. की जेणेकरून कुणालाही त्रास झाला नाही पाहिजे, ट्रॅफिक पोलीस पासून कुणालाही, तर सामान्य पब्लिकला सुद्धा. भाविक लोक पण खूप धक्कामुक्की करतात. नाही लय आताच तुम्ही बघितलंय की कशा मिरवणूक होतात वगैरे. हो. त्याच्यामुळे काय होतं, प्रत्येकाला भक्ती भाव आहेच, आहेच. हो. पण भक्तिभावाचा कुठल्या तरी वायफल संकटात त्याचा निर्माण झालं नाही नाही पाहिजे. पाहिजे. हो. तो क्षण, तेच. तो आनंदाचा क्षण आहे, तो सगळ्यांनी- आनंदातच हो. झाला पाहिजे. सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. सगळ्यांनी आता काळजी घेतली आगमन तर पाहिजे. आहेच बाप्पाचे, हा. पण भाविकांनी प्लीज कृपया करून धक्कामुक्की नका करू. या आणि नीट वगैरे दर्शन हा. घ्या आणि आनंद उत्सव साजरा करा. बाप्पाच्या हो साजरी करा. तर दादा थँक्यू सो मच टाइम दिल्याबद्दल. दादा खूप कामात आहेत ऍक्च्युली आता, पण त्यांनी टाइम दिला थोडा इंटरव्ह्यू घेण्यासाठी. त्यांचे मी खूप आभार आहे. तेच दादा थँक्यू सो मच आणि कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तुलाही पुढच्या पाऊल वाटासाठी कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू कारण की तुम्ही मीडिया आहात म्हणून हे सगळे मूर्तिकार भक्तगण सगळेजण आहात. आमच्या टायमाला तेव्हा मीडिया वगैरे नसायची, आम्ही बस मेहनत करत बसायचो, मेहनत करायची. कधी ऍड नसायची, कधी आमचं नाव नसायचं, काही नसायचं. पण आज जे पहिले मुंबईमध्ये काळी ना, आता तर खूप सोशल मीडिया, आता सोशल मीडिया आहे, मोबाईल आल्यापासून सोशल मीडिया वाढली, त्याच्यामुळे आज प्रत्येक मूर्तिकारा लोक ओळखतात, प्रत्येक भक्तगणांना ओळखतात, प्रत्येक मंडळाची एक ओळख निर्माण झाली. आणि खरंच तुमच्या सगळ्या मीडियाची थँक्यू धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच दादा. थँक्यू.